श्रीरंग बारणेंचंही मार्गदर्शन घेतलं, कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल, कदाचित असंही असेल की अमोलदादा माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग बारणेंना जास्त झुकतं मागितलं जातं, म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं की तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा. सुनील शेळकेंबरोबर तुमची काही खटकाखटकी झाली निधीवरून? नाही, त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही. मी असं म्हणले, मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत, कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे. जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती. ते नाराज झाले, ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिलाय, तेव्हा आम्ही कुठे बोललो. आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्वाचं वाटत नाही. त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेज करावा. ताई, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्याशी देखील आपल्या बराच काळ चर्चा झाल्या, गप्पा झाल्या. निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झालेल्या आहेत. मी माझं राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले आहेत. माझ्या सगळ्या पक्षांमध्ये दिल्लीमध्येही अतिशय चांगले संबंध, कारण ही लोकशाही आहे. हे माझी सगळ्यांची लढाई ही वैचारिक आहे. मी कुठलीही लढाई कधीही वैयक्तिक म्हणून लढवत त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या न्याय जो काही निधी दिला त्या निधीने देखील वाचन करण्यात आलं. त्यामध्ये मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असं सुप्रियाताईंच्या बोलण्यातून सातत्याने येत होतं. परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील 20-25 वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही. परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही, आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं देखील आम्ही स्वागत करतो. इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे. परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही